देशातल्या संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवलं, या कृतज्ञतेमध्ये या निष्ठेला जपणं आपण फसवणूक म्हणत असाल तर मला बहुतेक निष्ठा या शब्दाचा नवीन शब्दकोशातला अर्थ शोधावा लागेल। आपण हा मोर्चा आणि मुश्रीफ साहेबांना कदाचित या सगळ्या गोष्टी ठाऊक नसतील। मी आदरणीय मुश्रीफ साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आदरणीय मुश्रीफ साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक विश्वास टाकला, जो विश्वास ठेवला, माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाला देशातल्या संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवलं, या कृतज्ञतेमध्ये या निष्ठेला जपणं आपण फसवणूक म्हणत असाल तर मला बहुतेक निष्ठा या शब्दाचा नवीन शब्दकोशातला अर्थ शोधावा लागेल। आपण हा मोर्चा सुरू केला आणि भाजपकडनं तुमच्यावरती टीका होऊ लागली। दुसरीकडे गडकरी साहेब मात्र शरद पवारांचं कौतुक करतायत। पवार साहेबांसारखा नेता आत्ता तरी नाही असं ते म्हणतात। काय नेमकं घ्यायचं जनतेने यातनं? हे बघा, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांविषयी हा प्रत्येकाच्याच मनात, संपूर्ण देशाच्या मनात हा नितांत आदर आहे। म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा तब्बल 19,500 कोटी रुपयाच्या प्रकल्पाची निविदा, एकूण 3 हायवेज म्हणजे वाघोली ते शिक्रापूर असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर असेल, नाशिक फाटा ते चांडोली असेल, याला गडकरी साहेबांनी मान्यता दिली आणि याची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे। गडकरी साहेबांचं संसदेमध्ये जेव्हाही गडकरी साहेब बोलायला उभे राहतात, मी आज तागायत 4.5 वर्षामध्ये गडकरी साहेबांच्या विरोधात एक शब्दही कुणाला बोलताना ऐकलं नाही। इतकं सर्वसमावेशक पद्धतीनं गडकरी साहेब काम करतात आणि त्यामुळे गडकरी साहेबांचा मी काय असं म्हणतो उनकी बात ही अलग आहे। खरं तर एकीकडे आपण पाहतो की सरकारने जे प्रकल्प आहेत राज्याच्या बाहेर पळवले असं कुठेतरी विरोधकांकडून बोललं जातं। मात्र आज ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे परदेशाची सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे असा आढावा सादर केलेला आहे। कसं आहे की आकडेवारी ही सांगत राहणं याची महाराष्ट्राला अनेकदा सवय झालेली आहे, पण या आकडेवारीनंतर खरोखर नेमके किती रोजगार निर्माण होत आहेत हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजकाल विश्वास बसत नाही। कारण कधी कधी कसं होतं की भारतीय जनता पक्षाच्या विषयी एखादी गोष्ट अत्यंत विश्वासानं सांगितली जाते आणि नंतर काही महिन्यांनी भारतीय जनता पक्ष बिंदास सांगू शकतो वो तो जुमला था। हा अनुभव हा देशाला आहे। त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी जी काही आकडेवारी सांगितली, एवढे उद्योगधंदे आले असतील तर 100% यासाठी मनापासून अभिनंदन आहे। महाराष्ट्र हा देशाला सर्वात जास्त टॅक्स देणारं हे राज्य आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राला जेव्हा अशा पद्धतीच्या परकीय गुंतवणुकीचं प्राधान्य मिळत जातं त्यावेळी महाराष्ट्राला प्राधान्य दिलं जावं ही आमची अपेक्षा आहे आणि त्यातून मात्र रोजगार नेमके किती निर्माण होणार हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे। आज 2 भेटी झाल्या तर राज्यामध्ये, एक मुंबईत झाली आहे, मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले आणि दुसरीकडे पवार साहेब बच्चू कडूंना भेटले। काय या भेटीमागचं रहस्य दिसते तुम्हाला? 2 अशा वेगवेगळ्या भेटी होत आहेत। मी संपूर्णपणे तुम्ही पाहतात शेतकरी आक्रोश मोर्चातच आहे, त्यामुळे या भेटींच्या मागे काय स्टोरी हे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की या भेटी राजकारणातली ही सुसंस्कृतता ही जपली गेली पाहिजे। हे राजकारणाच्या पलीकडचे कधी कधी संबंध असतात, हे जपले गेले पाहिजेत आणि हे सुसंस्कृत राजकारणाचं जर याने वाढ होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे।